नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर शीतल. आपला आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदामध्ये दह्याबद्दल काय माहिती आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला वाटेल की आयुर्वेद डॉक्टर तर सांगतात की आम्हाला दही खाऊ नका, पण आम्हाला तर आवडतं, मग काय करायचं? तर मित्रांनो, आयुर्वेद दही खाऊ नका असं सरसकट सर्वांना सांगत नाही. योग्य आजार, योग्य ठिकाणी, योग्य वेळी अशा काही दह्याबद्दलचे काही नियम आहेत. त्या नियमामध्ये जर आपण राहून दही खाल्लं तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम जाणवत नाहीत. चुकीच्या पद्धतीने दही खाल्ल्यामुळे आपल्याला त्रास उद्भवत असतात. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपले काही दह्याबद्दलचे गैरसमज असतील तर ते दूर करूयात किंवा ते दूर होतील अशी मी आशा करते. तर सुरुवातीला आपण जे दही लावतो, दही लावण्याची जी पद्धत आहे त्याबद्दल माहिती पाहूया. दही जे आहे ते शक्यतो मातीच्या भांड्यात लावावं. याने काय होईल, दह्याचा जो उष्ण गुणधर्म आहे, म्हणजे आपल्याला वाटेल की मॅडम आम्हाला तर वाटतं दही थंड आहे, तर तसं नाही. दही हे जे आहे ते उष्ण गुणाचं असल्याने ते आपल्याला थोडंसं, म्हणजे जे पित्त प्रकृतीचे व्यक्ती आहेत, ज्यांना पित्ताचे आजार आहेत, त्यांच्यासाठी दही हे थोडंसं हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे शक्यतो सर्वांसाठीच आपण मातीच्या भांड्यात जर दही लावलं तर त्याचा उष्ण गुण कमी होतो, त्याचे उष्ण गुणधर्म कमी होतात. त्यामुळे मातीच्या भांड्यात दही लावावं. आणि जे आपण दूध कोमट करतो ते दही लावण्यासाठी तर ते कोमट असावं, अति थंड पण असू नये आणि अति गरम पण असू नये. त्यानंतर फ्रीजमधले दही किंवा शक्यतो दही हे फ्रीजमध्ये ठेवू नये किंवा बाहेरचे पॅकेटचे जे दही भेटतं तर त्याचा पण आपण वापर करायचा नाही. त्यानंतर दही कोणी खाऊ नये, तर ज्या व्यक्तीला पित्ताच्या त्रास आहेत, म्हणजे ॲसिडिटी म्हणा, उलटी, मळमळ, पित्तामुळे होणारी जी आहे, डोकेदुखी आहे, त्यांनी शक्यतो दही हे अतिप्रमाणात खायचं नाही. तसेच जे लठ्ठ स्थूल व्यक्ती आहेत, जाडपणा आहे, जी व्यक्ती आळशी या प्रकृतीमध्ये येते, अशा लोकांनी देखील दही खायचं नाही. तसंच ज्या लोकांना रक्तपित्ताचे आजार किंवा थोडं त्वचेचे आजार आहेत, अशा लोकांनी देखील म्हणजे दहीचं सेवन शक्यतो वर्ज्य करायचं आहे. सर्दी खोकला असेल तरी पण आपण दही हे प्रमाणात किंवा शक्यतो वर्ज्य केलेलंच चांगली गोष्ट आहे. त्यानंतर दही जे आहे हे कोणत्या ऋतूमध्ये घ्यायला हवं, कोणत्या ऋतूमध्ये घेऊ नये, तर ग्रीष्म ऋतूमध्ये, म्हणजे एप्रिल आणि मे हा जो महिना आहे, या ऋतूमध्ये आपण दह्याचं वर्ज्य करायचं आहे. तसंच शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर महिना, या महिन्यामध्ये पण आपण दही घ्यायचं नाही, कारण या महिन्यामध्ये ऑलरेडी निसर्गामध्ये खूप उष्णता असते आणि बाहेरचं उष्ण वातावरण आणि प्लस आपण दही खाल्लं तर त्याचा परिणाम आपल्याला, म्हणजे उष्णतेचे त्रास म्हणा, पित्ताचे आजार हे उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे एप्रिल, मे आणि शरद असे जे, म्हणजे ऑक्टोबर महिना, तर या ऋतूमध्ये आपण दही हे शक्यतो वर्ज्य करावं. तसंच दही हे रात्री खायचं नाही, दही रात्री खाऊ नये आणि दही गरम करून खाऊ नये. तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला तर आवडतं, मग आम्ही कसं खायचं? तर असं आहे की दह्यामध्ये शक्यतो साखर, म्हणजे अर्थात खडी साखर, तर दह्यामध्ये तुम्ही खडी साखर मिक्स करून खाऊ शकता किंवा मधासोबत तुम्ही दह्याचं सेवन करू शकता, थोडासा मध टाकून, किंवा त्यामध्ये थोडंसं तूप असं टाकून तुम्ही दही खाऊ शकता. तसेच आवळे असतील किंवा मुगाचं कढण जे आपण म्हणतो, तर मुगाचं कढण, आवळे यासोबत देखील तुम्ही दह्याचं सेवन नक्की करू शकता. मग तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही रोज दही खाऊ शकतो का? तर नाही, तर किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही दह्याचं सेवन नक्की करावं. किंवा तुम्ही आपण जे पंचामृत बनवतो, तर पंचामृताचा पण आपण समावेश आपल्या आहारामध्ये थोडा असू द्यावा. त्यानंतर ज्या गोष्टी, म्हणजे आपण बुंदी रायता म्हणा किंवा कोशिंबीर किंवा लस्सी असे जे काही दह्याचे पदार्थ घेतो, तर हे शक्यतो अवॉइड करावेत. कारण ते एक वीर्यविरुद्ध, म्हणजे विरुद्ध आहार ही एक संकल्पना आयुर्वेदामध्ये आहे, ज्याचा परिणाम आपल्या शरीरावरती विषाप्रमाणे होतो. तर त्यामुळे बुंदी रायता, कोशिंबीर, लस्सी अशा ज्या गोष्टी आहेत, हे जे पदार्थ आहेत, हे शक्यतो आपण वर्ज्य करावेत. तर तुम्हाला देखील ही माहिती कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या इतर दही आवडणाऱ्या मित्रांसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत
हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा. धन्यवाद.